तुमच्यासाठी एक खास आणि सर्वांची आवडती मिठाई घेऊन आली आहे, ती म्हणजे कलाकंद। आज आपण झटपट आणि सोप्या पद्धतीने मिल्क पावडर वापरून कलाकंद कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा कलाकंद इतका स्वादिष्ट लागतो की तो अगदी खव्याच्या कलाकंदालाही मागे टाकेल। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आपल्या या स्वादिष्ट कलाकंदच्या रेसिपीला। तर सर्वात आधी आपण एका जाडबुडाच्या कढईत किंवा पॅन मध्ये तूप गरम करून घेऊया। तर मी इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे। तर त्यात टाकून घ्यायचं आहे मिल्क पावडर। तर इथे 2 कप मिल्क पावडर लागणार आहे। तर तूपही छान गरम झालेले, तर त्यात मिल्क पावडर टाकून घ्यायचे। 1 कप टाकून झालाय, अजून 1 कप टाकून घेते। त्यानंतर त्यात टाकून घ्यायची आहे साखर। साखर ही अर्धा कप टाकायची आहे। तर त्यात अर्धा कप साखर टाकून घेते। त्यानंतर लागणार आहे दूध। तर 1 कप दूध टाकून घ्यायचं आहे। तर आता हे दूध, मिल्क पावडर आणि साखर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर लक्षात असू द्या की याला अजिबात गुठळ्या होता कामा नयेत। हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हळूहळू ते घट्ट होऊ लागेल। हे बघा, व्यवस्थित आता मिक्स करून झालेलं आहे। मंद आचेवरच होऊ द्यायचं आहे। हे बघा, हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत पॅनच्या कडा सोडायला लागत नाही तोपर्यंत। आता बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे, अजून थोडं घट्ट होऊ द्यायचं आहे। आता बऱ्यापैकी घट्ट झाल्यानंतर त्यात आपल्याला वेलदोडा टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे 2 वेलदोडे घेतलेले आहेत। तर ते यात कुटणीत काढून घेतले। त्यात थोडी साखर टाकून घ्यायची आहे, म्हणजे छान बारीक होतं। आता हे छान कुटून झालेलं आहे, बघू शकतात। तर यात आता ते टाकून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकतात किती घट्ट झालेला आहे, छान गोळा तयार झालेला आहे। आता लक्षात ठेवा, मिश्रण सतत ढवळत राहा, नाहीतर ते खाली चिकटू शकतं। मग जळालेला वास येतो, त्यामुळे सतत ढवळत राहायचं। आता हे छान तयार झालेलं आहे। तर मी इथे डबा घेतलेला आहे, त्याला मी तूप लावून घेतलेला आहे।
तुम्ही त्याला तूप लावल्यानंतर बटर पेपरही लावून घेऊ शकतात। आता हे त्यावर गरमागरम कलाकंदचं मिश्रण ओतून एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। जर चिकटत असेल तर त्याला थोडा तुपाचा हात लावून पसरवून घ्यायचं आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर सुकामेवा टाकून घ्यायचा आहे, जसं की बदाम, पिस्ता हवं ते। आता मी यावर बदाम आणि पिस्ता टाकून घेते। आता हे सर्व टाकून झालं की हाताने परत व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। हाताने परत एकदा प्रेस करून काजू बदाम व्यवस्थित दाबून घ्यायचे तिथे। आता हे कलाकंद 1 ते 2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून कलाकंद व्यवस्थित सेट होईल, छान दाणेदार तयार होईल। आता हे सेट झाल्यानंतर सुरीने तुम्हाला हव्या त्या आकारात चौकोनी किंवा आयताकृती काप करून घ्या। हा स्वादिष्ट कलाकंद तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि हो, अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील। किती छान तयार झालेले आहेत कलाकंद, अगदी व्यवस्थित निघालेले आहेत आणि छान दाणेदार तयार झालेले आहेत। तर मी तुम्हाला दाखवते, एक तोडून बघू शकता किती सॉफ्ट आणि इझी तुटलेला आहे आणि छान दाणेदार दिसत आहेत। लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा आणि निरोगी रहा। धन्यवाद।